माझे नाव नेहा राहुल गोडसे. विद्याप्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची मी विद्यार्थिनी इयत्ता 10वीत शिकते. या स्पर्धेचे विषय न्याहाळत असताना आपल्या महाराष्ट्राच्या मुलखाला आपल्या अमृतवाणीने, अलौकिक विचारसरणीने, मानवतावादी आचरणाने, भूतदयेच्या संदेशाने ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग दाखवणाऱ्या आपल्या संतांची शिकवण आणि त्यातून मिळणारा संदेश हा विषय नजरेस पडला. खरोखर ऊर अगदी गर्वाने आणि अभिमानाने भरून यावा असे आपले सर्वथोर संत व महात्मे होते. तलवारीच्या आणि पराक्रमाच्या जोरावर आम्ही अटके पार झेंडे लावले, परंतु त्या वीरांना आणि त्यांच्या पराक्रमाला खऱ्या अर्थाने धार दिली ती म्हणजेच आपल्या समाजातील थोर संतांनी होय. परकीय आक्रमणाच्या त्या धकाधकीच्या काळात धर्म संकटात असताना धर्मरक्षणासोबतच अहिंसा, अंधश्रद्धा, परोपकार, मानवता, भूतदया, स्वच्छता, जातीभेद निर्मूलन यांविषयी आपल्या अशिक्षित समाजाला संदेश देऊन खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्याचे काम आपल्या संतांनी केले. जो कोणी संत साहित्य वाचतो व ते आचरणात आणतो तो आपल्या आयुष्यात कधीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची एक खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा श्री चक्रधर स्वामींपासून ते पुढे श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत एकनाथ, संत गाडगे महाराज, संत गोरोबा काका, संत कबीर, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, बहिणाबाई अशी कितीतरी नावे आहेत. अहो, या संतांची यादीच जर एवढी मोठी असेल तर त्यांची शिकवण आणि साहित्य अभ्यासणं ही काही चेष्टेची बाब नाही. आपल्या संतांनी त्यांच्या लेखणीतून आणि उपदेशातून कर्मकांडांचा नेहमीच कडाडून विरोध केला. त्याच संबंधित श्री संत कबीरांची एक ओळ मला आठवते. पत्थर पूजे भगवान मिले, पत्थर पूजे भगवान मिले तो मैं पूजू पहाड़. पाषाण रूपी मूर्तीची पूजा करून जर खरोखर ईश्वर प्राप्ती होत असेल तर मी साक्षात पर्वताचीच पूजा करेन. अर्थात केवळ मूर्ती पूजन करून ईश्वर प्राप्ती होत नाही तर आपल्या सत्कर्मातून संपूर्ण मानवांची सेवा केल्यास ईश्वर प्राप्ती ही नक्की घडू शकते असे संत कबीर आपणाला सांगू इच्छितात. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील जातीभेद निर्मूलनासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी आपणाला उपदेश करून ठेवलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जे खरे धर्मरक्षक आहेत ते कधीही भेदभाव करत नाही. ते संपूर्ण मानव जातीची, पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टीची सेवा करतात. धर्मशास्त्रात भेदाभेद अमंगळ असल्याचे जगद्गुरु तुकोबाराय आपणाला सांगतात. एवढा विचारांचा खजिना आपल्याकडे असतानाही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीत येतो हीच मोठी खेदाची बाब आहे. याच सोबत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की वृक्ष हेच खरे आपले सखे सोबती असून त्यांचे आपल्यासाठी व संपूर्ण जीवसृष्टीसाठीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. एवढा मोठा विचारांचा खजिना आपल्याकडे आहे, पण आपण मात्र त्याचे अनुकरण न करता पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतो. जर आपल्याकडून आपल्याच विचारांचे अनुकरण केले गेले नाही तर आपण या थोर विचारांचे वारसदार कधीच होऊ शकणार नाही. पण त्याच्या उलट जर आपण आपल्या थोरांच्या विचाराचे अनुकरण केले तर 2 वर्षात, केवळ 2 वर्षात भारत हा महासत्ता बनू शकतो. आपल्या सनातन धर्माचा सर्व्हिसिंग आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वीच करून ठेवलेला आहे. याचाच अर्थ आपल्या समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड व भोंदूगिरीवरती सडकून टीका करताना आपल्या संतांनी कधीच कोणाची मुभा बाळगली नाही. त्याच संबंधित तुकोबारायांची एक ओळ मला आठवते. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणिया म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणिया म्हणती साधू. अंगी लावून या राख डोळे झाकून या करती पाप, डोळे झाकून या करती पाप.
असे म्हणत तुकोबा राय भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचा चांगलाच समाचार दिला. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा संदेश देऊन आपल्या समाजामध्ये जागरूकता निर्माण केली. श्री संत सावता महाराजांनी कृषी आणि संप्रदायाची एकत्रितपणे सांगड घालून भक्ती आणि शक्ती यांद्वारे संसार आणि परमार्थ यांचा मिलाप केला. केवळ देवधर्मात वेळ वाया न घालवता देवकार्यासह कुटुंबाची जबाबदारी पेलणं ही दोन्ही कामं आपण शिताफीने एकाच वेळी कशी पार पाडू शकतो याचाही धडा आपणाला त्यांनी दिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्याचप्रमाणे परमार्थाने व परम कष्टाने अवघी पंढरी व्यापून टाकण्याचे सामर्थ्य आपल्या सत्कर्मात आहे असा समृद्ध विचारही आपल्या संतांनीच दिला. हीच तर खरी आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे बांधवांनो. अनेक जाती धर्मातील अनेक संतांनी लोकजागृतीचे काम केले. संत सेना महाराजांनी आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक असे म्हणत लोकांची चुकीची मानसिकता बदलली व त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली. एवढा विचारांचा खजिना आपल्याकडे असतानाही आपण गरीब कसे काय बरं? काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपल्या सर्वांची अवस्था झाली आहे. संप्रदायातील साहित्याचा अभ्यास करणे म्हणजे निव्वळ अडाणीपणा नसून तेच खरे विचारांचे स्रोत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संप्रदायातील साहित्यरूपी महासागरातील काही तुषारच मी तुमच्या समोर वाणी रूपाने पोहोचवू शकले. वेळेची मर्यादा आहे खरी. एवढ्या वेळेत मी आपल्या थोर संतांची यादी देखील पूर्ण करू शकत नाही. पण तरीही या संप्रदायाची तुमच्या समोर प्रचार करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व येथेच थांबते. धन्यवाद.